मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून 6 खासदार फुटले आणि ते एकनाथ शिंदे गटासोबत गेले. हा सगळाच प्रकार घटनेच्या चौकटीत न बसणारा असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं तर केलाच केला. पण कायद्याचे अभ्यासक सुद्धा ही सगळीच्या सगळी घटना कायद्याच्या विरोधामध्ये आहे, हे 6 खासदार कायद्यानुसार अपात्रच ठरू शकतात असं कायद्याच्या अभ्यासकांचं मत आहे. पण अलीकडे कायद्याचा किती सन्मान केला जातो हे आपण पाहतो आहोत गेल्या काही वर्षात. शिवसेनेचे 40 आमदार फुटले, गुवाहाटीला गेले, परत आले. या सगळ्या प्रकरणानंतर ही घटनातज्ञांनी आणि कायद्याच्या अभ्यासकांनी अगदी जीव तोडून आणि ओरडून ओरडून सांगितलं होतं हे सगळं घटनाबाह्य आहे, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आहे, हे सगळेच्या सगळे आमदार अपात्र होणार. आणि मग काय झालं पुढे त्याचं? शेवटची आशा म्हणून सुप्रीम कोर्टाकडे पाहिले गेलं. 4 वर्ष झाली, अजून सुप्रीम कोर्टानं त्या प्रकरणाचा निकालच दिलेला नाही. त्या आमदाराची अगदी टर्म संपून सुद्धा गेली. आता पुन्हा 6 खासदाराच्या फुटीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेनं लोकसभा अध्यक्षाकडे आधी दाद मागितलीही होती, पण अध्यक्षांनी मात्र या खासदारांच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आणि मग अपेक्षेप्रमाणे हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं. लोकसभा अध्यक्षांनी दिलेली ही मंजुरी बेकायदेशीर आहे. या निर्णयामुळं गद्दारांना जनमताचं अवमान करण्याची संधी मिळत आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देत ही याचिका दाखल केलेली आहे. ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्यानंतर ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तातडीची सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाला केली. लोकसभा अध्यक्षांनी 18 जुलैला 6 खासदारांचं दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करण्याला मंजुरी दिलेली आहे आणि या निर्णयामुळं शिवसेनेचं संसदेतील राजकीय पक्ष म्हणून कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिलेल्या विलिनीकरणाचा निर्णय संसद अधिवेशनासाठी लागू आहे, याकडे लक्ष वेधत ऍडव्होकेट कामत यांनी तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. पण त्यावर सरन्यायाधीशांनी आम्ही पाहू असं उत्तर देत किंवा सुनावणी घेण्याची तयारी तरी दर्शवलेली आहे. खंडपीठाच्या या भूमिकेमुळे पुढील काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं बंडखोरी केलेल्या या 6 खासदारांचे धाबे दणाणले असणार. लोकसभा अध्यक्षांनी या खासदारांच्या विलिनीकरणाला बेकायदेशीर मंजुरी दिली. त्यांच्या निर्णयामुळे लोकसभा सभागृहातील शिवसेनेची रचना आणि पक्षाची विधिमंडळातील ताकद यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या खासदारांना प्रत्येक सरत्या दिवसामध्ये निवडणुकीतील जनादेशाचा अवमान करण्याची आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाचा भाग म्हणून फसवणुकीनं कामकाज करण्याची संधी मिळत आहे. ही व्यवस्था लोकशाही विरोधी आहे, घटनात्मक रचनेला बाधा आणणारी आहे, असा दावा शिवसेनेच्या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे 6 खासदारांच्या मनामध्ये धाकधूक नक्की वाढलेली असेल. पण मित्र हो, हा पण खूप महत्वाचा असतो. पण फुटलेल्या 40 आमदारांचा निकाल अजून आलेला नाही. 4 वर्ष होऊन गेली आणि हे एकच उदाहरण या खासदारांची भीती कमी करण्यासाठी पुरेसं आहे. त्यामुळं कायद्याचा धाक तर उरलेला नाहीच आणि म्हणूनच एकामागून एक बेकायदेशीर राजकीय घटना घडत आहेत. आता या प्रकरणाचा निकाल तरी सुप्रीम कोर्ट कधी देत आहे माहित नाही, पण या निकालावर खूप काही मोठं राजकारण अवलंबून असणार आहे. पण हा निकाल केव्हा येईल आपल्याला माहित नाही. आपण काय जशी मागची 4 वर्ष वाट पाहिली तशी याही प्रकरणाची आणखी पुढे काही वाटच पाहत राहू, नाहीतर शेवटी आपल्या हाती काय आहे पाहत राहू. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.